संभाजीनगरची जागा लोकसभेची जागा भारतीय जनता पार्टीनं मागितलेली आहे असं मला सांगण्यात आलेलं आहे आणि आमची तयारी सुरू आहे संभाजीनगरच्या जागेसाठी। पण शेवटी पार्लमेंटरी बोर्ड आणि महायुती जो निर्णय देईल तो आम्हा सर्वांना मान्य असेल। त्याहीपेक्षा संभाजीनगरचा खासदार यावेळेसचा माननीय प्रधानमंत्री मोदी साहेबांना सपोर्ट करणारा असेल याचं आमचं लक्ष आहे आणि ते आम्ही लक्ष गाठणार। मी एक इच्छुक उमेदवार नक्कीच आहे, पण शेवटी पक्ष सांगेल, मी पक्षाचाच कार्यकर्ता आहे, पक्ष सांगेल ते मला मान्य असेल आणि त्यासाठी आम्ही प्रयत्न करू। मी माढा लोकसभेचा निरीक्षक असल्यामुळे या लोकसभेबद्दल कुठलीही टिप्पणी मी करणार नाही आहे। जो काय तो निर्णय असेल तो गुप्त पक्षाला दिला जाईल, मग ह्याच्यावर मी काहीच पत्रकारांना बोलणार नाही, ना इथला कार्यकर्ते चर्चा करणार। इच्छुक असेल, सर्वांचीच अपेक्षा असेल त्यांना आम्ही भेटणार आहोत। जे कोणी आज मला भेटतील त्यांचं आम्ही निरीक्षण करू आणि त्यांचा गुप्त अहवाल प्रदेशाध्यक्ष आणि भाजपाचे नेते माननीय फडणवीस साहेब यांच्याकडे आम्ही सादर करू। उमेदवार कुठलाही ठरणारं पार्लमेंटरी बोर्डच ठरवत असतं, कुठलं दिल्ली। त्याच्यामध्ये माननीय फडणवीस साहेब एक सदस्य आहेत, जे 11 लोकांची कमिटी आहे देशाची, त्याच्यामध्ये तर ओव्हरऑल राजकारण जर पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये अत्यंत परिस्थिती राजकारणाची खालची दर्जा गाठतोय आणि त्यामध्ये विशेषतः जातीमध्ये हे न करता मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे का, तर भारतीय जनता पार्टीची भूमिका आहे आरक्षण मिळालं पाहिजे। आणि मी महाराष्ट्र शासनाचं अभिनंदन करणार आहे की महाराष्ट्र शासनाचे करते धरते माननीय मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, यांनी विशेष अधिवेशन बोलून मराठा समाजाला 10% आरक्षण दिलेलं आहे आणि त्यांची जी मागणी होती, आणि हे टिकणारं आरक्षण आहे। कोणी विरोधक विचार करतात की टिकेल नाही टिकेल, पण हे टिकणारं आरक्षण आहे, नियमानुसार केलेलं आरक्षण आहे, म्हणून त्यांचं अभिनंदन करतो। आणि मला वाटतं मराठा समाजाची आता मागणी मान्य झालेली आहे आणि आंदोलन संपलं पाहिजे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।